नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपल्याकडे महागड्या साड्या, प्युअर सिल्कच्या साड्या, सिक्वेन्सच्या साड्या अशा बऱ्याच साड्या असतात ज्या अगदी 10 ते 15 हजारापर्यंत देखील असतात. परंतु त्याची काळजी जर आपण योग्य पद्धतीने नाही घेतली तर त्या साड्या चिरू शकतात किंवा फाटू शकतात. तर त्या साड्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्या अगदी वर्षानुवर्ष जशाच्या तशा कशा आपण टिकवून ठेवू शकतो तेच आज आपण इथे बघायचं आहे. तर प्युअर सिल्कच्या ज्या साड्या असतात ना त्या आपल्याला दर 2 ते 3 महिन्यांनी आपल्याला काय करायचं आहे, घरातच किंवा सावलीत वाळत घालायच्या आहेत. जशा मी आता हे बघा माझ्या इथे खिडकीत मी घातलेली आहे तशा पद्धतीने वाळत घालायच्या. त्यानंतर त्या छान अगदी वाळल्यानंतर हे बघा इथे घडी पडली आहे ना तिथे आपल्याला व्यवस्थित इस्त्री फिरवून घ्यायचे. जिथे जिथे घडे पडलेले दिसते तिथे सगळीकडे आपल्याला इस्त्री फिरवून घ्यायचे. कारण ह्या ज्या साड्या असतात ना त्या तशाच घडीवर राहून राहून त्या घडीच्या इथून साड्या चिरण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 महिन्याने एकदा साड्या काढायच्या, छान अगदी त्याला असं वाऱ्यावर ठेवायचं आहे, वाळत घालायचं आहे. आणि त्यानंतर परंतु लक्षात ठेवायचे ऊन अजिबात लावायचं नाही आहे आपल्याला. या साड्यांना सावलीतच वाळत घालायच्यात. आणि त्यानंतर अशा प्रकारे उभ्या आडव्या ज्या काही घड्या पडल्या असतील ना त्या सगळ्यांवर इस्त्री व्यवस्थित अगदी फिरवून घ्यायची. तर इथे इस्त्री मी फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. इथे मी सुरुवातीला जेव्हा ही साडी जेव्हा कपाटातनं आज काढली ना त्यावेळेस याची घडी बघा कशी होती. मी सुरुवातीला तुम्हाला दाखवून देते. अगदी सिंपल मी घडी करून ठेवलेली होती. या पद्धतीने मी घडी करून ठेवलेली होती. परंतु आता मी ठेवणार आहे त्यात थोडीशी घडीची पद्धत बदलणार आहे. म्हणजे एकाच डायरेक्शनने नेहमी घडी नाही घालायची आहे. तर साडींची घडी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने घालून घ्यायची. तर आता मी एका पद्धतीने सिंपल घडी घातलेली होती. आता दुसरी पण सिंपलच पद्धत आहे पण थोडीशी पद्धत वेगळी आहे. तुम्ही बघू शकता. मी आता याचे काठ आहेत ना ते मध्ये घेतलेले आहेत. हे बघा या पद्धतीने त्यानंतर फोल्ड केलेले आहे. तर अशा पद्धतीने मी आता थोडीशी घडी वेगळ्या पद्धतीने करून घेतलेली आहे जेणेकरून आपली साडी एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा घडी येऊन ती चिरणार नाही. तर हे बघा. तर आपल्याला छोटी मोठी जशी घडी हवी असेल ना तशी घालून घ्यायची आहे. तर या पद्धतीने छोटी घडी पण करून घेतली आहे. तर असे 2 ते 3 महिन्याने करून घ्या, छान अगदी आपली साडी राहील. दुसरी टीप आहे की आपले ज्या साड्या असतात त्याचे जे बॉर्डर्स असतात ना ते अशा पद्धतीने चुरगळून जातात. तर त्यावेळेला काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट त्याच्यावर इस्त्री मारायला भीती वाटते, कुठेतरी कपड्याला लागेल किंवा जर आपली जळून जाईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक रुमाल किंवा सुती कापड आपण यावर ठेवून घ्यायचं आहे आणि त्या कापडावरती छान अगदी इस्त्री फिरवून घ्यायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही देखील करू शकता. जर तुम्हाला घरच्या घरी इस्त्री करायला जरी भीती वाटत असेल ना तरी पण तुम्ही हीच पद्धत करू शकता. तुम्ही बघू शकता काठ किती छान अगदी आता झालेलं आहे. तर याच पद्धतीने मी पुढेही तुम्हाला दाखवते करून अजून एकदा. तर घरी आपल्याला इस्त्री करायला जर भीती वाटत असेल तर असं कापड एखादा ठेवून घ्यायचं आहे आपल्या साडीवर आणि त्यानंतर इस्त्री फिरवायची आहे जेणेकरून आपल्याला जी भीती असते की घरी इस्त्री केल्यावर साडी वगैरे जळेल किंवा काही त्याला अशी आकसल्यासारखी होते तर असं काही होणार नाही. व्यवस्थित अगदी इस्त्री होऊन जाईल. हे बघा या पद्धतीने मी आता फक्त तुम्हाला या काठावर किंवा जरीवरती करून दाखवत आहे. हे बघा जर जो असतो ना साडीचा त्यावर बघा खूप छान अगदी आपली झालेली आहे. तर साडीचा जर तुमची चुरगाळली तर या पद्धतीने करून बघा. तर पुढची टीप माझी अशी आहे की जॉर्जेटच्या साड्या असतात, शिफॉनच्या साड्या असतात, म्हणजे ज्या डेली यूजच्या ज्या साड्या असतात ना आपल्या सिल्कच्या वगैरे त्या हँगरला लावल्या की खाली पडतात, निसटून जातात. त्यामुळे ह्या हँगरला लावायची थोडीशी पद्धत मी इथे बदललेली आहे. ही बघा जेणेकरून हा हँगर आता कपडात लावला तर साडी अजिबात निसटून पडणार नाही. या पद्धतीने मी तुम्हाला थोडंसं खेचून दाखवते. बघा एक साईडनेच मी खेचते तरीसुद्धा ही हे बघा साडी अजिबात निघणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ही साडी हँग करू शकतो. तर पुढची टीप अशी आहे की आपल्याकडे ज्या सिक्वेन्सच्या साड्या असतात तर सिक्वेन्सच्या साड्या ह्याही खूप अगदी महागड्या असतात. तर ह्या आता कशा आपल्याला काळजी घ्यायची ते बघायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या साड्या आहेत त्यांची व्यवस्थित अगदी घडी आधी घालून घ्यायची. त्यानंतर हे उशीची अब्रे किंवा उशीची जी कवर्स असतात ना त्यामध्ये आपल्याला या घालून घ्यायच्या आहेत. तर ह्या बघा एक माझ्याकडे नवीनच उशीचं कवर असंच म्हणजे नवीन म्हणजे उशीचं कवर असंच पडलं होतं जे मी वापरलं नव्हतं.
त्यामध्ये मी आता ही ठेवून देणार आहे. तर अशा पद्धतीने ठेवलं ना की ह्याचे जे सिक्वेन्स असतात किंवा काही त्याच्यावर वर्क केलेलं असतं ते कुठेही अडकत नाही, म्हणजे त्याचे धागेदोरे निघत नाही, सिक्वेन्स त्याचे निघत नाही. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. तर पुढची टीप माझी अशी आहे की ही बहुतेक सगळ्यांनाच माहिती असेल. तर पिन आपण जेव्हा लावतो ना साडींना, त्यावेळेस साडीला किंवा आपल्या ब्लाऊजला होल पडण्याची शक्यता असते. म्हणून मग अशा पद्धतीचे आहेत ना आता साडी पिन खूप सुंदर सुंदर निघालेले आहेत. आणि अगदी स्वस्त आहे. माझा आता हा 30 रुपयाचा आहे. जी आपली मालवणी जत्रा लागते दिवाळीतनं आमच्या इथे लागते, तिथे मी घेतला होता. अगदी 30 रुपयाला मला पडलेला आहे हा. खूप सुंदर सुंदर यामध्ये असतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पिन घेतले तर अजिबात साडी फाटत नाही किंवा ब्लाऊजलाही होल वगैरे असं काही पडत नाही. ॲक्च्युली काय असतं, ह्या जो पिन असतो ना त्याचा खालचा गोल असतो तो साडीमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये अडकतो आणि साडी मग फाटते. तर ही टीप कदाचित बहुतेकांना माहिती असेल, तरी मी इथे सांगते तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून द्यायला. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये एखादा मणी वगैरे ओवून घ्यायचा, हे बघा, आणि त्यानंतर पिन लावायचा. अजिबात साडी आपली कुठेही अडकणार नाही किंवा फाटणार देखील नाही. या पद्धतीने मी इथे एक छोटा पिन मणी लावून घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक मोठा लावला आहे. हा बघा, अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली साडी अजिबात या पिनामध्ये अडकणार नाही आणि साडी फाटणार नाही. त्यानंतर पुढची टीप आपल्याला बघायची आहे. जेव्हा पण आपण साडी आपलं घालतो त्यानंतर प्रत्येक वेळेला साडी ना प्रत्येक वापरानंतर अजिबात धुवायला द्यायची नाही. 4 ते 5 वेळा साडी वापरल्यानंतरच ती ड्रायक्लीनला द्यायची, किंवा जर अगदी असं वाटलं की नाही आता साडीला ड्रायक्लीन करायची गरज आहे, त्याच वेळेला साडी ड्रायक्लीनला द्यायची. तोवर साडी ड्रायक्लीनला द्यायची नाही. त्यानंतर ड्रायक्लीनची साडी आल्यावर बऱ्याच वेळा त्यामध्ये पेपर असतो, तो पेपर काढून टाकायचा, कारण त्याची शाई आपल्या साडीला लागून साडी खराब होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी बटर पेपर घालून देखील देतात, परंतु आमच्या इथे नेहमी न्यूजपेपर असतो, त्यामुळे हा पेपर काढून टाकायचा. जर तुमच्या इथेही न्यूजपेपर येत असेल तर नक्की काढून टाका. बटर पेपर असेल तर ठेवला तरी चालतो. आणि त्यानंतर पुन्हा साडी व्यवस्थित घडी करून ठेवून द्यायची. त्यानंतर साडीला आपण जेव्हा ह्या घालतो त्या लग्नामध्ये किंवा मोठ्या समारंभामध्येच आपण ह्या जास्त करून साड्या घालतो. तर अशा वेळेला साड्यांवरती जर जेवणाचे किंवा कोणतेही डाग पडले तर साडीला अजिबात पाणी लावायचं नाही. सुरुवातीला काय करायचं, स्वच्छ कोरड्या कापडाने आधी पुसून घ्यायचा जो डाग आहे तो, आणि त्यानंतरच साडी ड्रायक्लीनला द्यायची. त्यानंतर लग्नाला किंवा वगैरे कुठेही जाताना साडीला परफ्यूम किंवा अत्तर अजिबात लावायचं नाही. बऱ्याच जणांना सवय असते की साडीवर परफ्यूम मारायचं किंवा ब्लाऊजवर परफ्यूम मारतात. तसं अजिबात करायचं नाही. परफ्यूम किंवा अत्तरचा वापर करायचा नाही, त्यामुळे आपल्या साडीवर किंवा ब्लाऊजवर डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे. तर या पद्धतीने आपण ही साडी ठेवायची. सतत जर साड्यांना जर ड्रायक्लीन केलं तर साडीची चमक जाऊ शकते, त्यामुळे 4 ते 5 वापरानंतर करायची आहे. आता कुठूनही बाहेरून आलं ना की हे बघा, या पद्धतीने खूप जणं करतात. सुरुवातीला मलाही ही सवय होती. आलं की साडी कंटाळून आलं आहे, खूप लेट झालं आहे, साडी टाकली की बाजूला व्हायचं. पण तसं अजिबात करायचं नाही. कितीही उशीर होऊ दे, कितीही रात्र होऊ देत, तर कितीही कंटाळा आला तरीसुद्धा साडीची एक हलकीशी घडी करून घ्यायची. कारण काय होतं म्हणजे अशीच जर साडी आपण टाकली ना तर त्याच्या खूप चुरगुळ्या होतात किंवा ती साडी चुरते खूप, त्याला भरपूर घड्या पडतात. त्यापेक्षा आपण आल्यानंतर 1-2 मिनटात होते एवढी घडी करून घ्यायची. त्यानंतर एखाद्या टेबलवर, खुर्चीवर अशा पद्धतीने ही साडी अशी वाळत घालायची. तरी छान अगदी वाळत घालायची. रात्रभर ती पंख्याखाली वगैरे अशी छान अगदी वाळली गेली पाहिजे. अगदी 2 दिवस ठेवलात ना तरी देखील चालेल. छान वाळू देत, जेणेकरून घामाचे वगैरे जे वास असतील ते सगळे निघून जातील. आणि त्यानंतर साडी घडी करून ठेवून द्यायची आहे. तर ह्या साड्या ज्या आपल्या खूप महागड्या असतात, प्युअर सिल्कच्या साड्या तर अगदी 10-10, 15-15 हजाराला असतात. पण ह्या साड्या आपल्याला व्यवस्थित अगदी सांभाळून ठेवायच्या असतात. ह्या कधीच हँगरला लावून ठेवायच्या नाहीत. तर त्या आपण कशा पद्धतीने ठेवायच्या मी दाखवते. तर प्रत्येक वेळेला साड्या आपण जे साडी कवर असतं त्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. तर इथे मला या साडीसोबतच हे साडी कवर आलं होतं, त्यामध्येच मी घालून घेणार आहे. तर यामध्ये एकच साडी पुरते. जर तुमच्याकडे मोठं कवर असेल ज्याच्यामध्ये 6 किंवा 12 साड्या राहतील तर त्यामध्ये तुम्ही साड्या ठेवल्यानंतर अशा प्रकारे एक पोटली बनवायची. ही पोटली आहे
आपली कापूर जो असतो भीमसेनी कापूर, त्याची मी पोटली करून घेतलेली आहे आणि तो कापूर ठेवायचा आहे. डांबर गोळ्यांचा अजिबात वापर करायचा नाही, कारण डांबर गोळ्यांमुळे खूप असा विचित्र वास येतो. त्यामुळे भीमसेनी कापुराची एक अशी पोटली करून ठेवायची आहे. तर आता पुढची माझी टीप अशी आहे. तर इथे माझी ही सिल्कची साडी आहे. तर या साडीच्या शेजारीसुद्धा तुम्ही बघू शकता मी भीमसेनी कापडाची एक अशी पोटली ठेवलेली आहे. आणि हे साड्या आपल्याला जर साडी कवर नसेल किंवा साडी कवरमध्ये राहत नसतील किंवा आणखीन काही प्रॉब्लेम असेल किंवा अतिशय महागड्या साड्या, अगदी पैठणी काही जणांकडे खूप महागड्या असतात, तर त्या अशा वेळेला ह्या अशा पैठणी ज्या वगैरे असतात, अगदी महागड्या साड्या असतात, 20-20, 25-25 हजाराच्या देखील असतात, तर त्या अशा कापडात गुंडाळून ठेवा, खूप छान राहतात. तर इथे मी काही टिप्स सांगितल्या आहेत ज्या साड्यां संबंधित होत्या. आता मी तुम्हाला ब्लाऊज संबंधित काही टिप्स सांगणार आहे. तर ज्या पद्धतीने आपण साड्यांची काळजी घेतो तशीच ब्लाऊजची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे. ब्लाऊज आणि साडी हे दोन्ही कधीच एकत्र ठेवायचे नाहीत. बरेच जण सांगतात ब्लाऊज, साडी, पेटीकोट म्हणजे जो पलकर जो येतो ते एकत्र ठेवा म्हणजे एकत्र मिळतं, पण तसं अजिबात ठेवायचं नाही. अगदी चुकीची पद्धत आहे. तर साडी आणि ब्लाऊज हे नेहमी वेगवेगळे ठेवायचे. त्यामध्ये सुद्धा जे प्लेन ब्लाऊज आहेत ते वेगळे ठेवायचे, म्हणजे डेली यूजचे जे ब्लाऊज असतील ते वेगळे ठेवायचे. सिल्क किंवा सिक्वेन्सचे जे ब्लाऊज असतात ते वेगवेगळे ठेवायचे. कारण काय होतं ना की पैठणीचे ब्लाऊज आहेत किंवा काठपदराचे ब्लाऊज आहेत, त्यासोबतच तुम्ही सिक्वेन्सचे कुठले ब्लाऊज ठेवले ना तर त्यांचे सिक्वेन्स तुमच्या काठपदरामध्ये किंवा कुठल्या तरी साडीच्या जरमध्ये अडकून सिक्वेन्स निघू शकतात किंवा साडीचा जराचा एखादा धागा वगैरे निघाला तरी साडीचा सगळा लूक निघून जाईल. त्यामुळे वेगवेगळे ठेवायचे नेहमी. इथे मी माझ्या डेली यूजचे ब्लाऊज घेतलेले आहेत. तर हे बघा सगळे सिंपल आहेत. त्याला काही अशी बॉर्डर वगैरे नाही. ही जी बॉर्डर आहे ती पण त्याच्यावर प्रिंटेडच आहे, असं काही हे नाही आहे. कुठली साडीचं असं जर किंवा असं काठ वगैरे काहीच नाही आहे. सगळे डेली वेअरचे हे ब्लाऊज आहेत, सिंपल ब्लाऊज आहेत. तर हे सगळे ब्लाऊज मी एकत्र एका फोल्डरमध्ये ठेवणार आहेत. तर कोणतेही ब्लाऊज तुम्ही जेव्हा फोल्डरमध्ये ठेवाल तर त्यावेळेस त्यामध्ये देखील भीमसेनी जो कापूर असतो त्याची पोटली ठेवायला अजिबात विसरायचं. ज्या पद्धतीने आपण साड्यांच्या फोल्डरमध्ये ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजच्या फोल्डरमध्ये देखील कापूर ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी फोल्डर घेतलेलं, हे माझं सिंपल साडीचं फोल्डर आहे. आता खूप छान छान मार्केटमध्ये फोल्डर्स आलेले आहेत ब्लाऊजचे, ते पण तुम्ही घेऊ शकता, त्यामध्येही ठेवू शकतात. तर या फोल्डरमध्ये मी सगळे ठेवून घेणार आहे. याच पद्धतीने मी सिल्कचे आणि काठपदराचे वेगळे ठेवलेले आहेत आणि सिक्वेन्सचे फोल्डर वेगळं केलेलं आहे. तर काही जणांना घामाचा खूप त्रास होतो. मग काखेत ब्लाऊजमुळे ब्लाऊज जिथे आपण घालतो तिथे काखेमध्ये घामामुळे रंग जातो, ब्लाऊज खराब होतात, अगदी चिरतात ब्लाऊज, तिथे इतके ब्लाऊज खराब होतात, इतका घाम येतो, काही जणांना खूप त्रास असतो घामाचा. तर त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध असे स्वेट पॅड मिळतात. तर ते वापरा, अजिबात तुमचे ब्लाऊज खराब होणार नाहीत. थोडीशी काळजी घेतली ना तर आपल्या ह्या महागड्या साड्या वर्षानुवर्ष जसाच्या तशा राहू शकतात, त्याची चमक जशीच्या तशी राहू शकते. फक्त ह्या थोड्याशा काही टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर खूप छान राहतील. हे बघा इथे मी भीमसेनी कापडाची पोटली केलेली आहे आणि ती देखील या फोल्डरमध्ये ठेवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर साड्यांची काळजी घेतलात तर साड्या नक्की वर्षानुवर्ष राहतील. तर साड्यांची काळजी कशी घ्यायची याचा छोटासा व्हिडिओ मी इथे केला होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा